राज्यामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुरू झालेल्या बंडखोरीच्या सत्रासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत परखड प्रतिक्रिया दिलेली आहे। पक्षात बाहेरून आलेल्या उपऱ्यांना संधी दिली जाते तेव्हा वर्षानुवर्ष काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले जातात, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। सध्या राजकारणामध्ये हा माझ्या जवळचा आणि तो तुझ्या जवळचा असा वैयक्तिक आवडीनिवडीचा खेळ सुरू आहे। जर पक्षानं केवळ मेरिटचा विचार करत आणि पात्रतेनुसार उमेदवारी दिली असती तर ही बंडखोरी रोखता आली असती, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेलं आहे। वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर आता पक्षांतर्गत सुरू असलेली खेचाखेची पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे। खासदारांनी म्हटलं की मी जबाबदारी घेते या सगळ्या निवडणुकीची, त्यामुळे त्यांनी अनेक उमेदवार निवडत असताना त्यांनी ती भूमिका बजावली आणि यामध्ये काय गोंधळ झाला याची मला माहिती नाही। अनगर नगर पंचायतीमध्ये आता आणखी एक ट्विस्ट आल्याचं दिसतंय। प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। शपथपत्रात अनेक त्रुटी असल्याचा राष्ट्रवादीकडून आरोप करण्यात आला आहे। अनगरच्या नगराध्यक्ष प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांनी जो शपथपत्र दाखल केलेलं होतं त्या शपथपत्रामध्ये अनेक त्रुटी असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप करत आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे। अनगर नगरपंचायतीची निवडणूकच रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे। 2-3 ग्राउंडवरती त्या ठिकाणी इलेक्शन पिटिशन केलेलं आहे। त्याच्यामधलं प्रामुख्यानं महत्त्वाचं जे ग्राउंड आहे की निवडणूक अर्जासोबत देण्यात आलेलं जे शपथपत्र आहे त्या शपथपत्रामध्ये बरीचशी माहिती जी आहे ती खोट्या स्वरूपात दिलेली आहे। खोटी माहिती म्हणजे इनकम्प्लीट माहिती असते, त्याच्यामुळं बाकीच्या निवडणूक प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो आणि त्या अनुषंगानं बरेच ग्राउंड घेऊन आम्ही त्या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका दाखल केली। उमेदवाराला आणि मतदाराला असलेल्या कायदेशीर अधिकारामध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर देखील न्यायालयामध्ये दाद मागता येते, तशी प्रोव्हिजन आहे। अशा शेकडो याचिका यापूर्वी दाखल झालेल्या आहेत आणि अनेक शेकडो प्रकरणामध्ये निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचे उमेदवारी सुद्धा रद्द झालेले आहेत, निवडही रद्द झालेली आहे। प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली निवड रद्द करणे हीच आमची मागणी आहे। प्राजक्तांनी ज्यावेळेस नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्याच्यावर उमेदवारांचं प्रत्येक हे ठेवा प्रशस्ती जे प्रतिज्ञापत्र असतं त्याच्यामध्ये सर्व खरी माहिती लिहायची असते, तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावरच खोटी माहिती दिलेली आहे की त्यांचे काय प्रॉपर्टी पतींचे जे प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीज टाकलेल्या नाहीयेत, शेअर्स टाकलेले नाहीयेत, पॉलिसी आहे, इतर काही गुंतवणूक हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेली तरी पण त्यांनी 0-0 दाखवलेलं आहे, नील दाखवलेलं आहे आणि नाव पण त्यांचं मिस्टरांचं नाव अजिंक्य राणाचं नाव टाकताना पण त्यांनी नील म्हणून टाकलेलं आहे। मग निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे। मग त्या संदर्भात मी आता न्यायालयामध्ये दाद मागितली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।